जेव्हा आपण एखाद्यावरती मनापासून प्रेम करतो तेव्हाच आपण त्याच्यावरती हक्काने रागवतो सुद्धा. भक्तीच्या प्रवासातही असंच काहीतरी घडतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा एखादा भक्त स्वामीवरती प्रचंड रागवतो तेव्हा साक्षात स्वामी महाराज नेमके काय करतात? एकदा स्वामींचा एक भक्त अतिशय निष्ठावान भक्त होता. तो दिवस रात्र स्वामींच्या सेवेत असायचा. पण अचानक त्याच्या आयुष्यात लागोपाठ संकटाची मालिका सुरू झाली. व्यवसायात त्याचे मोठं नुकसान झालं, घरात आजारपण आलं आणि लोकांनी साथ सोडली सुद्धा. थकून मागून तो भक्त स्वामींच्या मठात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहून त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि रागाच्या भरात तो म्हणाला, स्वामी, मी तुमची एवढी सेवा केली, मग माझ्यावरती अशी वेळ का आली? जर तुम्ही माझं रक्षण करू शकत नसाल तर मी आजपासून तुमचं नावही घेणार नाही आणि तुमच्या मठातही कधी पाऊल ठेवणार नाही. असं बोलून तो रागाने माघारी फिरला आणि आपल्या घरी निघून गेला. त्यांनी घरातील स्वामींचा फोटो एका कोपऱ्यात ठेवला आणि पूजा अर्चा पूर्णपणे बंद केली. पण त्या रात्री एक चमत्कार घडला. स्वप्नात स्वामी त्या भक्तांच्या समोर आले. स्वामींच्या चेहऱ्यावरती कोणताही राग नव्हता, उलट त्यांच्या डोळ्यात अथांग प्रेम आणि करुणा होती. स्वामींनी त्या भक्ताचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाले, अरे बाळा, मूल रागावून आईचा हात सोडू शकतो, पण आई कधी आपल्या लेकराचा हात सोडत नाही. तू माझ्यावर रागावलास, पण मी तुझ्यावर कधीच रागवू शकत नाही. तू ज्या संकटामुळे रागावला आहेस ती संकट मी आधीच खूप कमी केली आहे, नाहीतर तू आज या जगात जिवंत नसतास. सकाळी जेव्हा त्या भक्ताला जाग आली तेव्हा त्याला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली. तो धावत स्वामींच्या फोटोसमोर गेला, ठसाठसा रडायला लागला आणि स्वामींची क्षमा मागितली. आणि विशेष म्हणजे त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात अडचणी हळूहळू सुटू लागल्या. भक्तांनो, स्वामी हे केवळ देव नाहीत, तर ते आपले पाठीराखी पिता आहेत. मूल जेव्हा रागावतात तेव्हा आई त्याला दूर ढकलत नाही, तर अधिक प्रेमाने जवळ घेते. स्वामींचे प्रेम हे असंच आहे, निस्वार्थ आणि अपरंपार. तुम्ही कधी कठीण प्रसंगात स्वामीवरती रागवला आहात का? आणि स्वामींनी तुम्हाला प्रेमाने कसं सावरलं ते कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच सत्य घटनेवरती व्हिडिओ बघायचे असेल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टा पेजला आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.